लालाज हॉस्टेल असं नाव आहे. हे गॅलेच्या थोडंसं अलीकडे 6 किलोमीटर. चांगलं हॉस्टेल आणि चीप हॉस्टेल आहे. इथे हट्स पण आहेत, इथे कॉमन एरिया आहे आणि काही रूम्स पण आहेत आणि डॉर्मेटरी पण आहे. ह्या हट्स आहेत, इथे डॉर्मेटरी आहे आणि इथे खाली रेस्टॉरंट आहे, वर रूम आहेत. छान आहे. मी ज्या हॉस्टेलमध्ये थांबले आहे ना, लालाज प्लेस, त्या हॉस्टेलचा हा ॲम्बियन्स आहे. इथे 2 प्रकारचे राहण्याच्या सोयी आहेत. एक आहे हे असे हट्स किंवा रूम्स आणि एक आहे डॉर्मेटरी, जिथे मी आत्ता इथे थांबलेले डॉर्मेटरीमध्ये. इथे 3च आहेत फक्त डॉर्मेटरीमध्ये, 3 बेड आणि हे हट्स आहेत. या हटमध्ये एक युक्रेनचा माणूस आहे आणि हे इथे अजून कोणी आलेलं नाही आहे. आणि बाथरूम वगैरे जे आहे ते शेअर्ड आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे अतिशय स्वस्त आहे, म्हणजे ज्याला आपण व्हॅल्यू फॉर मनी म्हणतो ना तसं. आता हे जे आहे ना, हे बाथरूम आहे. त्यांनी इथे शॉवर आहे, पण हेच पूर्ण उघडं आहे. पण एकदम स्पेशियस आहे बाथरूम. छान वाटतं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे केव्हाही पाऊस पडतो. मी कपडे वाळू घातले होते, ते सगळे पुन्हा आणले, म्हणजे पाऊस पडू लागला होता म्हणून. पण छान आहे. फक्त इथे किचनची हे नाही आहे. इथे तुम्हाला त्यांच्याकडूनच खाण्यासाठी घ्यावं लागेल आणि गरम पाणी नाही आहे. पण $2.30 म्हणजे काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. अगदी कमी आणि क्लीन आहे पूर्ण. मी आता इथे थांबले, माझे सगळे कपडे इथे मी वाळू घातलेत. छान आहे अगदी हॉस्टेल. $2.30 पर डे, पर नाईट. हा स्नॉर्कलिंग पॉईंट आहे. इथे मागच्या बाजूला भरपूर जण आहेत. मी ज्या हॉस्टेलला राहते तिथं तो मुलगा पण हे स्नॉर्कलिंग शिकवतो. आता मी ज्या ह्या बीचवर उभी आहे ते बीच, तिथून मी 20 मीटर अंतरावर, म्हणजे हे जे घर आहे त्याच्या मागच्या बाजूला मी राहते. लालाज प्लेस असं म्हणतात. आणि लाटा इतक्या वर येत आहेत की अक्षरशः माझ्या पायाखालची वाळू सरकणे म्हणजे काय याचा प्रत्यय येतो. म्हणजे लाट इतकी जोरात येते की वाळू घेऊन जाते ना, आपल्या पायाखालची वाळू सरकते. आता माझ्या पायाखालची वाळू सरकायला लागली म्हणून मी थोडंसं मागे आले. मोठ्या मोठ्या लाटा आहेत आणि आता मला 3-3:30 झालेले आहेत. संध्याकाळ होईल थोड्या वेळाने. कोथू नावाची डिश आहे, पण हे त्याने व्हेजमध्ये बनवली. गॅले, लालाज पॅलेस, लालाज प्लेस.